यवतमाल शहर में सड़कों पर हर तरफ गड्ढे हो गए हैं। हालांकि इन गड्ढों को लेकर नगर परिषद लापरवाह नजर आ रहा है। प्रशासन का इस ओर ध्यान खींचने के लिए गुरुदेव युवा संघ के अध्यक्ष मनोज गेडाम ने इन गड्ढों पर बेशरम का पौधा लगाकर विरोध जताया, साथ ही प्रशासन को भी बेशरम बताया। यवतमाळ शहरामध्ये जागजागी ठिकठिकाणी मोठे मोठे गड्डे पडून आहे, परंतु नगर प्रशासन हे बेशरम आहे। आणि तसेच पाहता इथे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांचे घर आहे, त्यांच्या घराजवळ एवढा मोठा गड्डा असूनही रात्री नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे। आणि तसेच हे जे रेस्ट हाऊसच्या एकदम गेटच्या सामने तो गड्डा आहे, यावर हजारो वेळा पालकमंत्री येऊन गेले, खासदार येऊन गेले आणि मंत्री संत्री या विश्रामगृहावर येते, परंतु यांना यांचे डोळे बंद आहे का? गड्डे यवतमाळ शहरातले दिसत नाही का? त्यासाठी आज आमच्या गुरुदेव युवा संघाकडून या बेशरमाचे झाडे लावण्यात आले आणि याचा खंत निषेध करण्यात आलं। आणि लगेचच यांनी या गड्डे बुजवण्याचं काम सुरुवात नाही केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून जागेवर जिथं आहेत गड्डे तिथे आम्ही बेशरमाचे झाड लावणार। तसे अधिकारी बेशरम झाले आहे नगरपालिकेचे, त्यामुळे आणि लोकप्रतिनिधी यांचं यवतमाळ जिल्ह्यावर कोणतं दुर्लक्ष आहे ते आम्ही आरोप करतो।